झी 24 तास एक पाऊल पुढे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात एका अनोख्या स्कूटर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या रॅलीत अनेक पुणेकरांनी आपल्या पर्यावरण पूरक स्कूटरसह सहभाग घेतला होता। या रॅलीतून प्रदूषणमुक्त पुण्याचा संदेश देण्यात आला। एरवी राजकीय रॅलीजना सरावलेल्या पुणेकरांनी एक आगळीवेगळी रॅली अनुभवली। ही रॅली होती प्रदूषण मुक्तीचा संदेश देणाऱ्या इको स्कूटरची। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात इको व्हेइकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती सुभव सिन्हाची सोलर स्कूटर। ही स्कूटर चक्क सौर ऊर्जेवर चालते। पुण्यातल्या या रॅलीत या स्कूटरनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं। या रॅलीत असंख्य पुणेकर आपल्या पर्यावरणपूरक स्कूटरसह सहभागी झाले होते। त्यातून प्रदूषण मुक्तीचा संदेश पुणेकरांना देण्यात आलाय। 5 किलोमीटर से डिस्टेंस वाला एरिया होता है जहाँ पे आपको काफ़ी मूव करना होता है शॉर्ट डिस्टेंस पे। लाइक आप वहाँ पे क्या करते हैं, आप या तो कार लेंगे या बाइक लेंगे। उस पर अगर आप पेट्रोल कंजम्पशन पे अगर कंट्रीब्यूट करते हैं तो इट इज़ लाइक अराउंड 80 to 90% मोर एफिशिएंट दैन दैट। एंड इनफैक्ट सोलर पैनल लगने से ये और भी एफिशिएंट हो जाता है। होता है क्या कि जब भी आप 1 पैसेंजर पे करेंगे तो उसका कंजम्पशन ओवरऑल बहुत ज़्यादा रहेगा। ये हर उस जगह पे ये व्हीकल बहुत ही सुटेबल है। मी वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स जे असतात पर्यावरण संबंधित ज्या गोष्टीमुळे किंवा क्लायमेट फ्रेंडली टेक्नॉलॉजीजच्या स्ट्रॅटेजीज तयार करण्याचं काम करतो। याच एका प्रदर्शनामध्ये सुभव सिन्हांची आणि आमच्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरची ओळख झाली होती आणि त्यानिमित्ताने असं सोलर व्हेइकल आपण लोकांपर्यंत आणावं अशा उद्देशाने आजची रॅली आम्ही आयोजित केली होती। आवाज आणि धूर विरहित दुचाकींच्या या ताफ्यानं पुणेकरांचं लक्ष वेधलं। गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात प्रदूषण करणाऱ्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झालीय। व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून पुणेकरांमध्ये सकारात्मक बदल घडून आल्यास प्रदूषण विरहित पुण्याचं स्वप्न साकार होऊ शकतं। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।